चला दर्जेदार स्पर्धा तुम्ही बघत आहात। स्वर्गीय काळूराम काका स्मृती चषक, ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं या समाजासाठी गेलंच, प्रत्येक दिवस उगवायचं एक नवीन केस करून घ्यायची, शासनाची आदिवासी लढ्यासाठी संघर्ष करणारं। आणि तमाम आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थाने तुम्ही जर विचार कराल तर भूमिसेना नावाची संघटना स्थापन केली आणि भूमीची नावाची संघटना स्थापन केली, कसं आदिवासींनी संघटित व्हायचं आणि आपल्या गोरगरिबांचं कैवारी बनून कसं काम करायचं, हे आमच्या काकांचं खरं कर्तव्य। समाजाला एकत्रित केलं, न्यायासाठी हक्कासाठी लढले आणि शेवटच्या क्षणापर्यंत अखेरचा श्वास जो लढला तो फक्त माझ्या आदिवासी बांधवासाठी। मेघा पाटकरांशी जर आपण भेटला तर काकांविषयी बऱ्याच काही बघायला मिळेल। काल आम्ही बघितले आमच्या नीता काटकर मॅडम, ज्यांचा 20वा एनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस होता, त्यांचं केक वाढवलं आणि त्यांना विचारलं की काकांच्याबद्दल काय म्हणावं, तेवढे शब्द अपुरे पडतील असं तुम्हाला बघायला मिळालं। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आजचा 4था दिवस आपल्याला टोटली संघ बघायला मिळाले ते चिंचोली संघ क्वालिफाईड झालाय, पारडी संघ क्वालिफाईड कालच्या दिवसात, त्याच्या पहिल्या दिवशी मुंडवाई झालाय, राणी शिगाव झालाय आणि नंतर जर आपण विचार तुम्ही करायला सातपाटी आणि DCC दांडीपाडा झालाय। सातपाटी म्हणजे विरू बाबरेचा संघ, सातपाटी बी तो, आणि DCC दांडीपाडा, DCC दांडीपाडा सामना कसा काढला, 3 चेंडू 11 धावा, सिंगल काढली, षटकार मारला, शेवटच्या चेंडू चौकार आणि विजय गेला। चला आता थँक्यू स्वप्नील भाऊ, या आपण स्थानापन्न व्हा। तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेली लगन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला बघायला मिळते। इथे कामगार सेनेच्या देखील ज्या मॅच झाला त्याचं मनापासून स्वप्नील भाऊ अनेक कंपनीच्या धारकांनी कौतुक केलं की इतना बढिया ग्राउंड यहाँ पे, त्यांना फक्त पीडीटीच दिसायचं, पण खऱ्या अर्थी आल्यानंतर स्वप्नील घरत नावाच्या माणसाने हा आशिया खंडातला एक मोठा गावातला जो मैदान तयार केलाय त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। काय सुंदर आयोजन बघायला मिळते। येणाऱ्या 26 ते 30 या कालावधीमध्ये फायर पास तळ आयोजित। हां झाडू, चला आमचा एक्स्ट्रा खेळाडूचा झाडू घेऊन या प्लीज प्लीज, एखादा खेळाडू जा ना बाउंड्री लाईनच्या पाठीमागे पाठवा। जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळत, सुंदर आयोजन, अप्रतिम असं मैदान तुम्हाला बघायला मिळते। ज्या मैदानाचा क्षेत्रफळाचा विचार केला तर पालघर तालुक्यात, पालघर जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा, 4 व्हीलर चोहो बाजूने फिरू शकते, एखाद्या स्टेडियमचं लूक मिळावं एवढं मोठं क्षेत्रफळ, एवढी मोठी जागा करण्यासाठी पण स्वप्नील भाऊने त्याच्यासाठी लोकांची वाईटपणा घेतला, अतिक्रमण हटवली गेली, पण ते अतिक्रमण कशासाठी तर माझ्या तमाम क्रीडा रसिकांना इथे खेळायला मिळायला पाहिजे, बघायला मिळालं, ना स्वतःच्या स्वार्थासाठी ना स्वतःच्या हक्कासाठी, तर तमाम माझ्या वंदे मातरम क्रिकेट क्लब आणि परनाळी ग्रामस्थांसाठी बघायला मिळते। जाऊया मॅच आलो ते गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो रोहित, कल्पेश आणि सागर सलामीची जोडी आपण बघत आहात। सावराई संघाकडनं बघायला, सावराई संघ बिटकोच्या पुढे गेला, ते चिंतूपडाचं शेवटचं गाव सावरे गाव आहे, ओके हो, संघर्ष सावरे टाका, सावराने संघर्ष सावरे हे गाव तुम्हाला बघायला मिळते। पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो, सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात। एका साईडला पालघर, एका साईडला संघर्ष सावरे, हे 2 संघ आज काही कारणास्तव मॅच 5-5 षटकाचे खेळ, काही इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळत आहेत रोहित, राईट मोर्जीकडे मारा करतायत, ओ गुड बॉल, गुड स्पॉटवर सरळ चेंडू वरती येतोय, सुंदर यष्टिरक्षण तिकडे पाहायला मिळालं। तर दोन्ही चेंडू हे डॉट गेलेत। आपण फिडिंगचा विचार केला, पहिल्या षटकात 2 खेळाडू तुम्हाला बाहेर ठेवायचे असतात, एक जर पाहायला गेला तर डीप कव्हर आणि एक जर पाहायला गेला तर मिड विकेट, असे 2 खेळाडू सुंदर बाउंड्री बघायला मिळतात। तदनंतर थर्डमॅन गली आणि तुम्हाला कव्हर बघायला मिळते, फाईन लेग सर्कलच्या आत बघायला मिळते, मिड ऑफ बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळते आणि मिड विकेट बघायला मिळते। अशा पद्धतीचे शॉट तुम्हाला मिड विकेट आणि शॉट मिड ऑन असं पाहायला मिळते। तर हे तुम्हाला सर्कलचे खेळाडू बघायला मिळतात। दोन्ही चेंडू डॉट टाकले, सुंदर गोलंदाजी हाताळताना तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते, तो रोहित नावाचा गोलंदाज। रोहित पुन्हा एकदा गोलंदाज हाताळतो, ओ यावेळेला बाकी चेंडू पडल्यानंतर जास्त लेग स्पिन बघायला मिळतो, अवांतर धावांशी खातं खोललं गेलं। आजचं शुक्रवार, आज बऱ्याच ठिकाणी झाडं कापण्याचं काम करणार, त्याच्यामुळे 9 ते 6 वाजेपर्यंत पथराडी पीडर आणि दिलाडे 33 kV मधून सबस्टेशनमधून जे लाईट जातात त्या संपूर्ण गावामध्ये लाईट नसणारे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। कालच तुम्हाला MSVच्या माध्यमातून मॅसेज दिले गेलेत। ओ चेंडू लावला, चेंडू सरळ जातो लॉंग डीप लॉंग ऑफच्या बाजूला, चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा। अतिशय सुंदर ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला, हेलिकॉप्टर शॉट पण उडवलं गेलं, काय शॉट घेऊन आले हो महेंद्रसिंग धोनीने, कुठून काय विद्या बघितली आणि उड्डाण कसं करावं, आकाशात कसं जावं अशा पद्धतीचं हेलिकॉप्टर उडवायचं काम केलं। रिव्हर्स स्विमच्या सुरुवात तुम्ही पाहिलं तर हॉन्टन या झिम्बाब्वेच्या खेळाडूने 1947 साली विश्वकपमध्ये प्रत्येकाला हैराण केलं होतं। यावेळेला बघा चेंडू टटवला आहे, चेंडू आउट ऑफ पार्क जाईल का, चेंडूने उंचीचं गाठला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू मिड विकेटला झेल सोडला, इकडे हातामध्ये झेल लागून सुटलाय आणि बघता बघता धावा किती होत्यात, एकच धाव होते। वाट बघत राहिले झेल घेतली की षटकार जातील। माणसाला जेव्हा मोठं मोह होते ना तेव्हा माणूस तोट्यात जातो, धंदा करा, कमी कमी कमवा आणि मग मोठं व्हा।
पण स्वप्नील भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं पंचक्रोशीतून नव्हे तर इंडस्ट्रीमध्ये देखील स्वप्नील भाऊ तुमचं नाव घेत असं म्हटलं. गेल्या वेळेला आपलं कामगार सेना चषक केलं. बरेचसे कंपनी आपल्याला म्हटलेत की तुम्ही आमच्याकडे आपण येऊ पुढच्या वर्षी. स्वप्नील भाऊ एखादी स्पर्धा आपल्याला करायची असेल तर कोण पुन्हा एकदा झेल सोडलाय खराब क्षेत्ररक्षण पालघर संघाकडनं. बॅक टू बॅक 2 झेल 2 जीवदान दोन्ही खेळाडूला मिळालेत. हे कॅचेस पकडायला पाहिजेत. इझी कॅच आहेत. कॅचेस विन द मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. आणि मग याहीपेक्षा गोलंदाजी काय करणार. काय सुंदर पालघर तालुका प्रीमियर लीग बघायला मिळेल. कामगार सेनाच्या मॅचेस झाल्या. प्रत्येक जण प्रत्येक कंपनीतले मालक प्रत्येक कंपनीचे डायरेक्टर प्रत्येक कंपनीचे मॅनेजर हे मैदान पाहून भारावून गेले की एवढं मोठं मैदान ह्या इकडे बघायला मिळतील का. त्यांना फक्त PDTचंच माहिती होतं. पण वंदे मातरचं मैदान तर व्यायला बघा. चेंडू ऑफ स्पिन होतो. चेंडू टटवलाय. सरळ चेंडू जातो मिडॉनच्या रेसरला. डीप मिडॉनचा खेळाडू फील्ड एंड थ्रो करेपर्यंत एक धाव पुनश्च बघायला मिळते. आणि एका धावांची धावसंख्या होते ती 10. बघा इथे आमच्याकडे स्कोरर आहेत. ते एका साईडला तुषार गवारी चांगली स्कोरिंग करतात. चांगली कॉमेंट्री देखील करतात. एका साईडला आपण जर बघितलं आमच्या कुरेशी बंधूचं कौतुक करायला पाहिजे. त्याचं जर कौतुक केलं तर साहिल कुरेशी एका साईडला चांगली स्कोरिंग चांगले समालोचक करतात. आणि चांगलं समालोचक करताना अजून जर तुम्ही विचार केला तर चांगलं तुम्हाला DJ ऑपरेटर. आणि स्वप्नील भाऊ मी तर म्हणतो ना इथे जर मॅच असतील तर आमच्याबरोबर हे दोघंच इथे बस झालं. आपल्याला कोणाची गरज नाही. कारण आपली मुलं देखील आता हळूहळू तयार झालीत. बस झाले. कोणाची गरज नाही पाहिजे. हे दोघं जरी माझ्यावर असेल तरी बस झालं आपल्याला. कारण तयार झालेत. खूप चांगली हिंदी देखील करू शकतो माझ्याबरोबर. गोवार देखील चांगले करू शकतो. म्हणजे आपल्या गावातच नंतर बघायला मिळते. मला आनंद वाटते. आणि तुम्हीच तर आम्हाला ट्रॅक दिला. कारण सातत्यपूर्ण तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. तुम्ही म्हणा आत्याजी म्हणा म्हणून मला एवढं मोठा होतो. आता झालं मोठा पण तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. काल आत्याचा फोन सांगितलं स्वप्नील भाऊ तुम्ही मला सपोर्ट केला की आपली पोरं तुमच्याकडे काय असे आपली मुलं आहे. आपल्या मुलाला काम मिळालं पाहिजे. आणि हा आपलेपणा जो बघायला हे तुझ्या वडिलांकडे पाहायला मिळाला. आज आम्ही दवाखान्यात जरी गेलो तर आमचे डॉक्टर भाऊ आमच्यासाठी काय जीव करतात. फॅमिली डॉक्टर आहेत. अशा पद्धतीचं ज्या घरातून आपण बघितलंय कुणबी समाजाचं एकमेव गाव पण संपूर्ण पंचक्रोशी प्रत्येकाला बांधून ठेवलं आहे. जी माया त्याच्या वडिलांकडनं बघायला मिळाली. खरोखर आमच्या रामचंद्र भाऊचं जेवढं कौतुक करावं बाबांचं तेवढं मनापासून. उच्च शिक्षित असल्याचे प्रत्येकजण चांगलं शिक्षित घर आपण बघितलंय. स्वप्नील घरचं बघितलं. एक चांगलं बिझनेसमॅन असंख्य वेळा बघतात. प्रत्येक व्यवहार आपल्या मित्रावर टाकून जाताना असं पाहिलं आहे. जबरदस्त आयोजन आणि हे मैदान तुम्हाला बघायला मिळते. एक काळ अशी होईल की चांगली लेदर परवणी देखील या मैदानावर तुम्हाला बघायला मिळेल. लेदरच्या मॅचेस देखील कारण खूप कमी मॅचेस होतात ना लेदरच्या मॅचेस त्या देखील इकडे बघायला मिळतील. 2 वर्षापूर्वी झाल्यात ना आपल्याकडे. चला शिरगाव आणि मोरिया या इनिंग ब्रेक टॉस करायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर तेज टर्नर गोलंदाजी बघायला मिळते. वाईट धावसंख्या 1-2-11 बघायला मिळते. सुंदर आयोजन ज्या मैदानामध्ये करायला मिळते. आणि ह्या मैदानामध्ये खेळणं एक स्वप्नस्फूर्ती. ज्या दिवशी आम्ही इंटरव्ह्यू घेतली त्या दिवशी वीरू बाबरे म्हणाला की दीपक सर हे मैदान जर म्हणाला होतं खरोखर असं मैदान मिळणे भाग्य आहे. कारण आता पण हिरवळ तुम्हाला बघायला मिळते. थोडीशी मेहनत आमच्या मुलांची कमी आहे. अन्यथा सगळ्या बाजूला तुम्हाला 2 वर्षापूर्वी जसं हिरवळ तसं बघायला मिळालं असतं. पुन्हा शेवदा राईट अवॉर्ड तिकडे मारा करतात. कट केला आहे. चेंडू शॉर्ट ऑफ प्लेट होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या फील्ड खूप सुंदर सजवला आहे. ज्या पद्धतीने फिल्डिंग ठेवला आहे तशी गोलंदाजी पालघरकडनं तुम्हाला बघायला मिळते. एकानेशी धावसंख्या होती 12. 5 षटकाचे सामने असतील. पहिल्या षटकात 2 सर्कलमध्ये दुसऱ्या षटकात 3 आणि मग 5-4चं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. आता 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनवर डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर आणि डीप मिड विकेट तुम्हाला बघायला मिळते बी बाउंड्री लाईनवर. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू गोलंदाज हाताळतोय. रिव्हर्स स्विच करायचा होता. चेंडू गुडला स्पॉटवर थोडीशी प्लंबिंग होते. इथे थर्डमॅनच्या खेळाडूकडे देखील प्लंबिंग होते आणि 1 धाव बघायला मिळते. पंच काय इशारा देतात. दिस इज 22 म्हणजे अतिरिक्त धावांशी पुन्हा धावसंख्या 1 निवडते आणि 13 धावा या फलकावर बघायला मिळत आहेत. काय जबरदस्त आयोजन केलं गेलं. पंचक्रोशीने प्रत्येक जण बघतात. ह्या आदिवासी समाजापर्यंत आत्ता न झाल्यासारखं आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. सुपर एटमेनला ट्रॉफ्या तुम्हाला बघायला मिळतात. 50,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक आमचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र गावित यांनी साहेब दिलेत. 25,000चं बक्षीस आमचे मनसेचे कार्यकर्ते चुरी साहेब भावित चुरी यांच्याकडे दिले गेलेत. अनेक बक्षीस आहेत मग तुम्हाला बघायला मिळतात. 5 सायकली या स्पर्धेमध्ये प्रथम आणि अजून उद्या देखील सस्पेंडचे कार्ड उद्या खोलतील. असे अनेक बक्षीस तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा शेवटी आपल्या षटकाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केला. सरळ चेंडू जातो शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. दरम्यान नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू लागला बॅटीवर तेव्हा सुसाट वेगाने धावत सुटले आणि 1 धाव पुन्हा तुम्हाला बघायला मिळते. मोठी सामना पालघर आणि सौरे हा गाव तुम्हाला बघायला बिडकोमध्ये जायचं. चिंचुपाड्यात टाकायचं. चिंचुपाड्याच्या पुढे गेलं की तुम्ही जेव्हा केळवा पालघर स्टेशनवरून येतात तेव्हा जो गाव दिसतो तो सौरे गाव. रेल्वे ट्रॅकवरून तुमचं गाव आम्हाला दिसतोय. ते गाव तुम्हाला बघायला मिळते. आज माहिती पडलं त्या गावाचं नाव. गुड लेग ब्रेक. आदिवासी मुलांचं मी बघेल ना खूप ब्रेकर आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर धाव सोडली गेली. 4थी धाव तुम्हाला बघायला मिळते. पंच काय इच्छा करतात बघूया. बॅटची कड आहे की 22 रन्स. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या होती ती 15. म्हणजे आता या 5 चेंडू सिंगल आल्यात. पहिल्या षटकात 10 आल्या. म्हणजे खरोखर चांगलं षटक हाताळलं आहे. पॉवर प्लेमध्ये संघानं बांधून ठेवलं. एक देखील मोठा फटका नाही आहे. बाउंड्री देखील बघायला मिळत नाही आहे. जबरदस्त आयोजन. कावराम काका स्मृती चषक वंदे मातरमच्या मैदानावर आपण बघत आहात.
आहा, चेंडू उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला खेळाडू तिकडे सज्ज आहे, एकच धाव बघायला मिळते. खूप चांगलं नियोजन केलं क्षेत्ररक्षकांनी. चेंडूवर गेला असता, कॅच जर आला नसता तर चेंडू बाउंड्री गेली असती. इथे खऱ्या अर्थाने त्यांनी युक्ती वापरली. खरोखर फिल्डरचं मी अफर चांगला म्हणेल. षटक संपले, 2 पॉवर प्लेचे. फलकात धावसंख्या लागलाय ती 17. पहिला एक चेंडू बाकी अजून. पहिल्या षटकात आले 10, आता 5 चेंडूमध्ये 7 आले. जबर. पहिला चेंडू वाईड होता म्हणून इथे गेलाय. खूप चांगलं. तुम्हाला ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून खरोखर आमच्या ओम साईचं जेवढं कौतुक करावं, सरवलीचं ते आमचं यूट्यूब चॅनल 2 वर्षामध्ये जे नाव कमवलं, जे क्रिएटिव्ह बघायला मिळालं, अप्रतिम तुम्हाला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, चेंडूला कट केलाय, चेंडू जातो डीप कव्हरच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळ 2-2 धावतात. बघता बघता क्षेत्र सोडून दुसरी धाव देखील पूर्ण केलाय. गुड बॅटिंग सेन्स, खरोखर चांगली बॅटिंग बघायला मिळाली. आणि आत्ता जर तुम्ही एकंदरीत विचार केला तर पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपलीत आणि 2 षटकाच्या समापनानंतर फलकात धावसंख्या लागल्या ती 19 धावा. पहिल्या षटकात 10 आल्या, दुसऱ्या षटकात 9 आल्या, तर बिनबाद 19. पाणी हवं आहे. ओके, चला बॅटरचं पाणी घेऊन जा. आज जास्त असेल आपण घेऊन जायचं पाणी, फक्त आयोजकांना विचार घेऊन जा. डकआउटमध्ये जो संघ बसेल त्याने पाणी घेऊन तिकडे बसायचं आहे. कारण आता तुमचं सूर्य नाही आहे आणि ढगाळलेल्या आकाशामध्ये जास्त गरमी तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यामुळे पाणी होऊन द्या. डिहायड्रेट. पण स्वप्नील भाऊ, खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं, जे मैदान तुम्ही साकारलं आहे, जेव्हा कामगार सेना तिकडे मॅचेस झाल्या, असंख्य संघ इकडे आले, त्यांनी सांगितलं की हमारी कंपनी की मॅचेस भी यहाँ पे करने पडेगी. तुम्ही सांगितलं तुम्ही या स्वप्नील भाऊशी कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला बघायला मिळेल. आणि आमच्याकडची फी देखील माफक असते. ग्राउंड देखील तुम्हाला मोठं बघायला मिळते. आमच्याकडे 10,000 रुपये फी घेत नाही आहे. एक आम्हाला परवडेल एवढी फी तुम्ही द्या. आणि मी इंडस्ट्रीला म्हटलं की त्या मैदानावर जा, कारण एवढं चोहोबाजूनी मैदान, गाडी पार्किंगसाठी असणारी सोय ही सर्व तुम्हाला बघायला मिळते. PDTSमध्ये गाड्या तुम्हाला बाहेर पार्किंग करायला लागतात, TVMमध्ये गाड्या रस्त्यावर पार्किंग करायला लागतात, पण इथे तुम्हाला मध्ये देखील पार्किंग करू शकतात. चला राजा, तू बघा माणूस प्रेमामध्ये पडल्यानं कशी गाणे गातो, कारण प्रेम विवाह केला वर बॉय म्हणून त्याला ओळखलं जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक कोण हाताळतोय? तिसरं षटक बॉलर रोहित खुताडे नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. पहिलं षटक हाताळला 10, दुसऱ्या षटकात आला 9. आणि खरोखरच हे मैदान जर बघितलं तर प्रत्येक मैदानामध्ये प्रॉपर जेवढे संघ आले तेवढ्या मैदानाची स्तुती केली आहे. आणि आतापर्यंत आदिवासी समाजामध्ये न झालेली मॅच अशा पद्धतीचं आयोजन इकडे किशोर थोडी. पण किशोर भाऊनी सांगितलं की नीता काटकर मॅडमचं नाव तुम्ही घ्या, त्यांच्यामुळे स्पर्धा तुम्हाला यशस्वी होताना बघायला मिळते. उद्याच्या दिवसात बाकी मी सर्वांची नावं घेईन, नो डाऊट. रोहित खुताडे, ओ जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अपीलमध्ये विश्वास नव्हता, उत्साह जास्त होता. सुंदर गोलंदाजी पद्धतीने गोलंदाजी करतात. अगदी हलक्या हाताने चेंज ऑफ पेस पद्धतीने गोलंदाजी करतात. प्रत्येक चेंडूवर नियंत्रण ठेवतात. कशा पद्धतीचं लाईन लेंथ मेंटेन करावं हे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रोहित खुताडे, शॉर्ट ऑफ रेंज चेंडू. इथे बघा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो सरळ मिड विकेटच्या रिझनला. इथं सुंदर क्षेत्रक्षण हाताळलं गेलं. ड्रॉप माफ करा, डीप मिडॉनच्या कडून स्वतः करण्यात आले. 1 धाव बघायला मिळते. तो 20 धावा या फलकावर लागला. यानंतर बाकी कोणाची मॅच आहे? चला शिरगाव आणि मोरिया 11 नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. शिरगाव आणि मोरिया 11 नाणेफेकीसाठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये. आणि मॅच संपली की दोन्ही कॅप्टननी आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा. आयोजक नसेल तर आमचे गवारी साहेब त्यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. चला, काही सुंदर मॅचेस आयोजित केल्या जातात. उत्कृष्ट दर्जाचे बॅनर, ज्या पद्धतीने होर्डिंग लावले जातात, खरोखर एक दर्जेदार आयोजन तुम्हाला बघायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून आपण अनेक देशापर्यंत पोहोचलोय. चेंडू फुगलाय, चेंडू हवेवरती गेलाय, यष्टीरक्षक स्वतः जातात आणि ते पहिल्या गडी बाद होतोय. आणि बाद झालाय तो कल्पेश नावाचा खेळाडू. पहिल्या गडी बाद झालाय. फलकात धावसंख्या 20.
धन्यवाद. बाला सिंगरचे बघायला बाला सिंगर निघून गेला, पण अनेक आठवणी आम्हाला देऊन गेला की पोरीचं स्वप्नात ये ना काय गाणं बघायला अजरामर गाणं राहिले शेवटपर्यंत. एक महत्त्वाची सूचना, 30 सर्कल यार्डमध्ये आपल्याला ॲक्रॉस व्हायचं आहे, हे आम्ही सांगायचं विसरलो, सॉरी. 30 सर्कलच्या या आतमध्ये आपल्याला ॲक्रॉस करायचं, इथे वेळ परफेक्ट ॲक्रॉस केला आहे. पुन्हा रोहित खुताडे गोलंदाजी करतोय, बॅट्समन आहे. ओ ऑफ ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते इथे. बाकी पालघरमध्ये फिरता फिरता 5 बंदीमध्ये गोल गोल फिरवताना पालघरच्या बाजारातून कुठे सातपाडी कुठे माहीमरोड बघताना सुंदर गोलंदाजी हाताळणारा गोलंदाज बघायला मिळतोय. मुन्नाची जादू चालायला लागली काय आणि समाजामध्ये जादूगर बनायला लागले काय, असे असंख्य आदिवासी बांधव चांगली गोलंदाजी टाकताना आपण बघत आहात. जबरदस्त ऑफस्पिन गोलंदाजी बघायला मिळते रोहित खुताडे याच्याकडनं. महेश नावाचा फलंदाज बघतो, 1 डाऊनला आलाय, 30 षटक मार्गस्थ आहे, 1 गडी बाद, 20 धावा झाल्यात. चेंडू उडवायचा होता इथे, बाकी सुंदर लेग ब्रेक चेंडू बघायला मिळाला. कॉट बिहाइंड एस्टनच्या मागे झेल घेतलं. कोण आहे विकेट किपर? कल्पेश नावाचं विकेट तुम्हाला बघायला मिळालं. बघता बघता एक पॉवर प्ले मध्ये विकेट आला नाही, पण बाकी 30 षटकात 2 विकेट काढलेत, 21 धावा, 2 गडी बाद. आता बाकी फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय रोहित. 7 है और सबका घात है. बघूया कशा पद्धतीने घातक फलंदाजी करतो का. टी शर्टचा नंबर 7 ठेवलाय आणि खरोखर घातक फलंदाजी करतो काय, आणि गरज आहे आता इथे बाकी विकेटवर थांबण्याची, धावा काढण्याची, कारण पहिल्या 2 षटकात सन्मानजनक धावसंख्या होती 19. त्यानंतर जर तुम्ही 3ऱ्या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद झालेत. खूप चांगली गोलंदाजी रोहित खुताडे स्वतः करतायत. एका साईडला पालघर आणि एका साईडला सावरे, हे 2 गावं तुम्हाला एकमेकाविरुद्ध लढताना बघत आहात. एक सुसज्ज आयोजन, वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट 2025 मधली आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंटपैकी सर्वोत्कृष्ट स्पर्धा असं मानांकन या स्पर्धेला दिलं गेलं. कारण सोनेरी किरणाच्या युगाने ज्यांचं नाव लिहिलं गेलं ते आमचे आदरणीय कावराम काका यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. काकांनी काय रणखडत्या उन्हामध्ये समाजासाठी काम केलं, शेवटच्या क्षणापर्यंत जगले आणि लढले तेवढं समाजासाठी. स्विच हिट करायचा होता, प्रॉपर स्विच हिट झाला, चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला, योग्य दिशेने चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, उपयुक्त पहिला चौकार तुम्हाला बघायला मिळाला आजच्या दिवसातला. आजच्या मॅचच्या धावसंख्या झालाय 27. आ 3 ओव्हर 26 धावा बघायला मिळतात. 2 गडी बाद झालेत. इकडे एका साईडला विचार केला तर सलामीचे दोघंही बाद झालेत. आता बाकी रोहित आणि महेश यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. 3 षटका 26 धावा. कोणता गोलंदाज बघूया कशा पहिले मॅच. चला इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी साईड एका साईड शिरगाव आणि एका साईडला मोरिया. भाग्येश मथे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. चला इनिंग ब्रेकमध्ये शिरगाव आणि मोरिया दोन्ही संघाने टॉससाठी यायचं आहे आणि मॅच संपली की दोन्ही कर्णधारांनी आयोजकांशी भेटल्याशिवाय जाऊ नका, याची कृपया नोंद घ्या. पुढची काय असेल, कशा मॅचेस करतील, तुमचे नंबर घ्यायचे असतील ते का आम्हाला माहिती नाही, पण जशी मॅच संपेल तेव्हा दोन्ही कर्णधारांनी आयोजकांशी भेटण्याचं काम करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटक 26 धावा, 2 गडी बाद. आणि शेवटच्या दिवशी कंपल्सरी ड्रेस कोड आहे, टी शर्ट ते करत असायलाच पाहिजे. चला आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ यॉर्कर लेनचा चेंडू पायामध्ये टाकलं गेलं, हेरलं गेलं, शपथ झालं. सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला पालघर आणि एका साईडला सौरे, हे 2 गाव तुम्हाला बघायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी सौरे गाव 26 धावा झाल्यात. अजून देखील 11 चेंडू आहेत. आपण बघितलं 40 धावावर देखील सामना जिंकण्याची किमया या मैदानावर केल्या गेल्या लो स्कोरिंग मॅच देखील तुम्हाला जिंकत्या आल्यात. चेंडू टटवलाय, नो मॅच लँड, खूप दूरवर आहे. इथे बाकी डीप मिडलचा खेळाडू स्वतः कर्णधार येईपर्यंत 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात आणि 2 धावांनी विचार केला धावसंख्या होती 28 धावा.
फिल्डिंगचा ऑन साईडला विचार केला, डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑन आणि डीप मिड विकेट हे खेळाडू बघायला मिळतात. सर्कलच्या आतमध्ये विचार केला, फाईन लेग, थर्ड मॅन, कव्हर, शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट लॉंग ऑफ बघायला मिळते. सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला बघायला गेलं ते डीप गली म्हणजे रिव्हर्स स्वीप वापरण्यासाठी आणि डीप एक्स्ट्रा कव्हर हे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. पुनश्च गोलंदाज तयार होतोय भागेश. चेंडू उडवला आहे, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जात आहे, बघू झेल का पाय, दोन खेळाडू, ओहो टक्कर होता होता वाचली, दुर्घटना से दूर रहना है. लाईफ में काफी क्रिकेट खेळला आहे आपण, तंदुरुस्त राहा तो खूप खेळ जबरदस्त कॅच तुम्हाला बघायला मिळतं. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू धावत गेला आणि सरळ झेल पकडला गेला, तिसऱ्या गडी तंबूत जातोय. चला 32 धावा फरकावल्यात, अतिशय सुंदर चौकार तुम्हाला बघायला मिळाला. गरज होती याच्या मोठ्या फटक्याची आणि धावसंख्या 32. चौथं षटक मार्गस्थ आहे, खूप चांगला पैकी धावसंख्या. आजचे सामने 5 षटकाचे तुम्हाला बघायला मिळतील. अतिशय दर्जेदार आयोजन. आता बाकी क्षेत्रक्षण आतमध्ये घेतला आणि हा खेळाडूला बाकी डीप कव्हरमध्ये पाठवला आहे, म्हणजे तुम्हाला पॉईंट बघायला मिळेल, शॉर्ट पॉईंट बघायला मिळेल. थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, डीप कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते आणि डीप लॉंग ऑफ असे 5 खेळाडू तुम्हाला ऑफ साईडला पाहायला मिळतात. ओ चांगला स्वीप फटका बघायला मिळता. डी स्क्वेअर लेगच्या रिझनला इथे बघा डीप मिडविकेटचा खेळाडू येईपर्यंत चेंडू जिंकून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. स्वीप होता, मांडीच्या खालून खेळला गेला, शॉर्ट ऑफ रेंज चेंडू स्वीप केला गेला. डी स्क्वेअरच्या रिझनला डीप मिडविकेटचा खेळाडू जाईपर्यंत चेंडू सीमापार. 4 धावा आणि 40 धावा या फलकामध्ये बघायला मिळत. ते एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर आता बाकी 36 माफ करा, 32 ने 4 36 धावा बघायला मिळतात. अतिशय सुरेख चेंडू, षटक संपली 4 आणि 4 षटकाच्या समावेश धावसंख्या ती 37 धावा. एकंदरीत जर तुम्ही विचार केला 5 षटकाच्या माध्यमातून धावा चांगल्या बघायला मिळतात. अतिशय दर्जेदार अशी टुर्नामेंट. चला या शिरगाव संघ आणि मोरिया 11 नाणेफेक यायचं षटक संपत जर आलात नाही तर मग तुम्हाला पेंड दिली जाईल. शिरगाव संघ आणि मोरिया 11. आवाज जरा कमी असल्याने कारण आज व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. मोरिया 11 आपण या शिरगाव संघ आलाय समोर. शिरगाव संघ बसा. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचाच आहे, आयोजकाचे नियम आहेत. हा या चला मोरिया संघ. आपण कुठचे आहेत प्रॉपर? या गावातच परनाळी मोरिया. ओके चला तर परनाळी मोरिया आणि एकाच वेळी शिरगाव संघ तुम्हाला बघायला मिळत. याच मैदानावर प्रॅक्टिस करणारा मोरिया संघ आपल्याला बघायला मिळतात. कुरगाव याच आमचा गोठमपाडा. कुरगावचे खेळाडू चांगले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा बिल्डिंग नव्हतं तेव्हा तिथे मैदान तुम्ही तयार केलं, नंतर मग आमच्यासारखे लोक खेळायला लागले. काय मॅचेस व्हायचे आपल्या रविवारच्या दिवशी आणि तुम्ही आम्हाला देखील बऱ्याच वेळा पराभूत देखील केलाय. रविवारच्या 3-3, 4-4 टीमच्या मॅच तुम्ही देखील खूप जिंकल्यात. खूप चांगलं क्रिकेट तेव्हा आपल्याला बघायला मिळायचं. चला शेवटचं षटक घेऊन जातोय अक्षय. ओ चांगला चेंडू खेळला, सरळ चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. 4 धावा, खणखणीत चौकार. समोर चेंडू पडला होता, रूम मध्ये मिळाला आणि अप्रतिम अपड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला. काय बॅटिंग बघायला मिळते आणि या फलंदाजाचं नाव आहे ते रोहित. आपल्या संघासाठी जबाबदारी पूर्ण धावा करतात. 41 धावा फलकावर बघायला मिळतात. दिस इज अ गुड स्कोर. यानंतर बाकी मोरिया
गोठणपाडा कुरगाव आणि एका साईडला तुम्हाला शिरगाव संघ बघायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. अतिशय सुंदर जजेदार स्पर्धा आपण आजच्या दिवसाला पहिला सामना आज 9 ते 6 या कालावधी लाईट नसेल आपण जनरेटरवर टाकतो त्याच्यामुळे आवाज देखील तुम्हाला कमी मिळेल कारण आम्हाला लाईव्ह जास्त दाखवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडं सहकार्य करा. पुन्हा हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू सरळ जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बघा सेक्ट्रेशन करून एकच धाव बघायला मिळते. गुड फील्ड गुड थ्रो पाहायला मिळते ते म्हणजे पालघर संघाकडनं. एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 42 धावा. खूप चांगली सुस्ती आहे. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. ज्या पद्धतीने त्यांचे कर्णधार बोलले होते की आम्ही 50 धावा काढण्याचा प्रयत्न करू तर बघूया तो होते का. पुन्हा हेलिकॉप्टर उडला. चेंडू जातो पुन्हा डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बघा पुन्हा चांगलं सेक्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळेल. थोडीशी फ्लमिंग होताना पण अप्रतिम कव्हरिंग अप्रतिम गॅदरिंग. गोलंदाजाचा गोलंदाजीला बघितलं थोडासा बॅकवर्ड आहे थोडंसं पुढे जात आहे आणि चांगलं गॅदरिंग केलं. अप्रतिम मॅच तुम्हाला बघायला मिळतो. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एकच धाव आणि त्याहीपेक्षा सुंदर स्पोर्ट्समॅन खेळाडू वृत्ती खूप चांगली. आदिवासी बांधवाचं पोट भरून कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा शेवटी आपल्या सरकारला पुढचा चेंडू पुढे सरसावलेत. गुड बॉलिंग पुढे सरसावल्यानंतर चेंडू कमी वेगाने टाकला आणि चेंडू अजून अखूट टेप्यात टाकला म्हणजे बॅटीचं अंतर खूप दूरवर राहिले. चाणक्य पद्धतीने ओळखलं गेलं आणि चेंडू जातो निर्धाव. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. मला वाटते फरक धाव संख्या ती 43. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा निघतात. आता जरी विचार केला तर 43 जर गुड स्कोअर आपण 5 ओव्हरमध्ये विचार केला तर पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये जातो. इथे बाकी डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातो. एक जातो बघायला मिळेल. झेल होईल का आणि गुड कॅच. अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये सुपर गोलंदाजी करताना अक्षय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हा सूरज बाद झालेत. रोहित बाद झालेत. आता किरण नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 43 नंबरची जर्सी घालत असताना आपण सौरेगावचा खेळाडू चिंतूपाडामध्ये जायचं. पालघरची बिडको कंपनी गेली का मग चिंतूपाडा गेलं का मग तुम्हाला सौरेगाव हे बघायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीचं मॅचचं आयोजन. आमचे स्कोरर आता रात्री लेट उठले कारण त्यांना नेटवर जगायची प्रॅक्टिस आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत जागतात कारण 12वीमध्ये 51% मिळाले. काय करायचं त्या अजून मनोविस्थितीत ते सांभाळलेले आहेत. किती चौके 5 चौके आणि सगळे सिंगल डबल असणार. बघा म्हणजे सिंगल डबलला किती महत्त्व आहे या मैदानावर. मी सुरुवातीलाच म्हटलं ना हे मोठं मैदान आहे. चांगलं क्षेत्रफळ आहे. वंदे मातरम क्रिकेट प्रणालीचं हे मैदान तुम्हाला बघायला. शेवटचा चेंडू या इनिंगचा ओ खो खो शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. खेळताना चुकलंय आणि ते कंपल्सरी चेसचा नियमाने विचार. इथे जर विचार केला या षटकात धावा किती दिल्यात. पहिला 2 चेंडू धावायला 6 त्यानंतर 3 डाट तर 5 षटकं संपलीत. फलकावर धावसंख्येला 43. इथे बाकी पालघर संघाला विजयासाठी धावा करायच्या त्या 43. जाऊया डीजे थांबा गीत नका वाजू. आपण एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो मोरिया कुरगावचा संघ गोठणपाड्याचा आणि एका साईडला शिरगावचा संघ पाहायला मिळतो. जेणेकरून आपण नाणेफेक करतोय आणि मॅच संपली की दोन्ही कर्णधारांनी आमच्या आयोजकाशी भेटल्याशिवाय जाऊ नका ही महत्त्वाची सूचना असेल. आणि अजून एक महत्त्वाची सूचना आहे की जेव्हा तुम्ही 2 बॅटर क्रॉस होतात ते 30 यार्ड सर्कलमध्ये क्रॉस करायचं आहे. सुंदर मॅचचं आयोजन केलं गेलं आहे. अद्वितीय असं बघायला मिळते. एका साईडला मोरिया म्हणजे आमचा स्थानिक संघ तुम्हाला बघायला मिळतात. आणि तुम्ही म्हटलं शिरगावचं काय म्हणावं. क्रिकेटच्या बाबतीत स्वातंत्र्याच्या लढ्यापासून जे क्रिकेट खेळले गेलेत असंख्य लेदर क्रिकेट आपण पहिलं तर विचारू. आतापर्यंत एवढ्या आदिवासीच्या स्पर्धा झाल्या तर ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल. स्पर्धा बघायला गेलं तर खूप छान आहे. आयोजन नियोजन तर बोलायचीच गरज नाही. सर्वांना माहिती आहे सर्व छान असते इकडे प्रणालीच्या ग्राउंड बघितलं तर. आतापर्यंत एवढ्या स्पर्धा झाल्यात तर तुम्ही कधी 5 सायकली बघितल्यात. इथे बेस्ट फिल्डर देखील सायकल आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉल मॅच सायकल आणि प्रेक्षकांना शेवटच्या दिवशी सायकल आहे. जर तुम्ही समजा जिंकलात हरलात तुमच्या गावातले आले कोणते आले त्यांनी प्रत्येकाने नावं द्यायचं. आपण एक खो खो घेऊन फिरणार त्यांचं नाव मला त्याचं नाव टाकणार आणि नाव टाकल्यानंतर जो लकी विजेता सायकल पण तो प्रेक्षक संध्याकाळी इथे असणे गरजेचं आहे. अशा पद्धतीचं आयोजन तुम्ही आतापर्यंत पाहिलं आहे का. हो पहिल्याच दिवशी आपला बोईसर संघ 3 बॉल 11 रन त्यांचं मला खूप बॅटिंग आवडली. यस दांडीपाड्याचा संघ 3 चेंडू 11 1 सिंगल मग षटकार आणि ऑफला चौकार मारला. तर आपण चॉईस करूया. ढगाळ वातावरण गरमी होतं ऊन परवडतो. सातपाडी कॉल करतील. काट कॉल केलाय. छाप आलाय. थोडं जाऊ नका. टॉस आपण जिंकला. मोरिया कुरगाव काय घेणार. फील्ड घेणार. आपल्याकडे असे कोणते खेळाडू आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा बागू शकता की संघासाठी चांगली बॅटिंग करू शकतात चांगली बॉलिंग करू शकतात. बॅटिंग संदेश दीपक किशोर आणि बॉलर यश दीपक असे आहेत. आपण काय करता.
आपण बॅटिंग बॉलर दोन्ही ऑलराऊंड. ऑलराऊंडर. थँक्यू सो मच. तुम्ही फिल्डिंग घेतल्या तर समोरच्या संघाला किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40च्या आतमध्ये. यस, कारण 40 धावापर्यंत थांबवायला म्हणजे 50-55 झाली की थोडीशी अवघड होऊ शकतात. थँक्यू सो मच. आपण जाऊ नका, थांबा. आपण टॉस हरलात, आपली बॅटिंग गेलं तर आपण ते म्हणतात की आम्ही 40 धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करतो. आपला इरादा किती धावापर्यंत असणार आहे? 50+. आपल्याकडे असे कोणते फलंदाज की ज्यांच्यावर तुम्ही जास्तीत जास्त जबाबदारीने विश्वास मागू शकता की ह्या खेळाडूंनी इकडे काम करायला पाहिजे आणि धावा संघासाठी करायला पाहिजेत? योगेश आहे, सूरज आहे, ऋषभ आहे. आपण काय करता? बॅटिंग. बॅटिंग करतात. थँक्यू सो मच. एका साईडला शिरगाव आणि एका साईडला आमचा मोर्या कुरगावचा संघ बघायला मिळाला. नाणेफेक जिंकली मोर्या संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलाय आणि आमंत्रण केलं आहे. चला बॅटर जा, लवकर घाई करा. बॅट्समन प्लीज प्लीज घाई करा, बघा वेळ नाही. 5-5 षटकाचं केलं तुम्ही, चला बॅटर घाई करा. दोन्ही फिल्डिंग लागल्या, तुम्ही वेळेवर दडवू नका. चला पहिली धाव निघते, चोरटी धाव करतात. रोहितने काढी धाव. गोलंदाज तुम्हाला रोहित नावाचाच गोलंदाज बघायला मिळतो. विजेत्यासाठी तुम्हाला 43 काढली की लिहा ना, 43 टार्गेट असं लिहा. 43 44 मोठ्या अक्षर, हां अशी अंडरआर्म करा मोठं, हां असं लिहायचं. शाबास. अरे जास्त मला भेटला असतं 56-57% मार्क काढले असते. चला पुन्हा रोहित नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. बॅक फुटला गेला आहे, चांगला पूल केला आहे, चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बघा क्षेत्रक्षण एकच धाव बघायला मिळते. थोडीशी प्लंबिंग होते, दुसरी होते का नाही. दरम्यान खूप चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळालं. अतिशय सुंदर आयोजन, कौतुक करावं लागलं आयोजनाचं. कावराम काका स्मृती चषक आपण बघत आहात, ज्या काकाने संपूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी हेरलं, भूमिसेनासारखी संघटना स्थापन केली आणि गरिबांचं कैवारी म्हणून लढताना ज्याने आयुष्य संपूर्ण आपलं भूमिसेनेसाठी घालवलं. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू मोठा फटका खेळायचा, तर स्क्वेअर लेगच्या रिझनचा चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगचा खेळाडू जातोय आणि अप्रतिम झेल पकडला गेला. आणि तो खेळाडू आहे तिकडे, तो सूरज नावाच्या खेळाडूकडनं. गोलंदाज होते तुषार. सूरजने अप्रतिम झेल घेतलं. पहिला गडी तंबूत परतलाय पालघर संघाचा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तुझी संबर कालचं जे गाणं घेतलं ते देखील घ्या. सुंदर रात्री जाऊन तुम्ही ऐकलं, अतिशय सुंदर ते सॉन्ग आहे. एकाच्या मुलीमध्ये प्रेमात पडल्यानंतर काय गीत बघायला मिळालं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अभय नावाचा बघायला मिळतो. पहिल्या षटकात यश संपादन केलंय चौरे संघाने. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जाऊन थ्रो करेपर्यंत एकच धाव बघायला मिळेल. का सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळालं. आदिवासी बांधवांचं क्रिकेट बघायला ना, उंच ताऱ्यावर चंद्रावर जाताना, मोठी उंची गाठताना हा क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतोय. काय पर्वणी बघायला मिळाल्यात.
पालघर तालुका प्रीमियर लीग झाली, सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची निवड केली गेली तर तुम्हाला आदिवासी बांधवाचा खेळाडू प्रतीक शिंगाडे काल बाकी काय करू शकणार क्रॉस झाला. त्यानंतर बाकी विरू बाबरे नावाचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमकते. ओहो काय फ्लो केलाय, सरळ चेंडू पूल केलाय, डिस्कवरीच्या डोक्यावरनं 4 धावा, खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तुमचे यूट्यूबर कलाकार पैसे मागतात असं मला वाईट वाटलं, कारण आपल्याला समाजाने मोठं केलं आहे. तुमच्या यूट्यूबरला तुम्ही लाईकच करू नका, काय मोठं होणार हो. तुमच्या समाजासाठी आपण इकडे यायला पाहिजे, कारण इथं त्याने मला सांगितलं वाईट वाटलं, आमच्या समाजाचे कलेक्टर आमच्यासाठी येतात. खरोखर हे भाग्य सांगतो तुम्हाला मी की तुम्ही जर मोठे तुम्हाला समाज करतात, तुम्ही जर त्यांना लाईक केलं तर तुम्हाला त्यांना फ्लॉवर्स मिळणार नाही आहेत. तर मला वाटत नाही की समाजापेक्षा कोण मोठा आहे. एवढे तुमच्याकडे यूट्यूब कलाकार आहेत, 2-3 कलाकारांतर यायला पाहिजे, कारण एवढी मोठी मॅच आपण कोणासाठी करतो. ज्या पदाने भारताचे घटना शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतो, तेवढा प्रत्येक आदिवासी कावरम काकाला मानतो. आणि त्यांच्यासाठी सुवर्ण अक्षर ज्याने नावं लिहिलं आहे आदिवासी समाजाचं, त्यांना जर यूट्यूबवर कलाकार जर येत नसतील तर मला थोडी खेदाची बाब वाटते. तुम्ही मोठे झालात तुमच्या आदिवासी बांधव म्हणा, कारण तेच तुमच्या गाण्याला लाईक करतात, ते तुम्हाला म्हणून तुम्हाला एवढे व्ह्यूअर्स मिळतात. जाऊया, पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचं समापन फलक धावसंख्या लागला 7-1 गडी बाद. जो बाद झाला तो रोहित शून्यावर. इथे बाकी अभय आणि सूरज खूप चांगल्या पैकी बॅटिंग करत असताना गोलंदाजी चांगली हाताळली रोहितांनी. बघूया 44 धावा विजयासाठी करायचं आहे. अल्पेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला बघा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं टाकायची आहेत, पण 25 मिनिटं आपण देतो 5 षटकासाठी, पण आज बाकी 20 ते 22 मिनिटांमध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि कंपल्सरी तुम्हाला क्रॉस करताना 30 यार्ड सर्कलमध्ये क्रॉस करायचे आहे. फिल्डर येईपर्यंत तुम्ही थांबा, जो स्पर्धेचा नियम आहे. यानंतर बाकी शिरगाव आणि मोरिया आपण बघत आहात. कुरगाव मोरिया नॉनलिफिक जिंकून फिल्डिंग घेतलाय आणि शिरगाव संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. कल्पेश नावाचा गोलंदाज राईट मूर्तीकडे मारा करतायत. ऑफ साईड चेंडू पडण्याचा झपकर मध्ये येतो. हलक्या चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण गुड थ्रो इथे पाहायला मिळते. धावबाचा चान्स, जोरदार अपील आणि गडी बाद. सुसाईड केलाय, गरज नव्हती, कारण चेंडूवर येताना समोर चेंडू होता, अगदी हातामध्ये होता, त्याच्या कमरेवरती पकडला, अचूक थ्रो केला आणि यष्टी रक्षकाने गॅदर करून जबरदस्त काम केलं. कोण आहेत यष्टी रक्षक? आपल्या सौरेगावचे कैलास. अप्रतिम यष्टीरक्षण, सुपर गॅदरिंग, सुपर स्टंपिंग, व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ क्लास. काय जबरदस्त तुम्हाला रनआउट बघायला मिळते. आणि अंपायरची पोझिशन बघा, तिकडून संपूर्ण दिसत होतं की किती पुढे बाहेर आहे. दॅट्स अ गुड अंपायरिंग. हे सर्व बघायला पाहिजे आणि हे तुम्हाला चांगलं बघायला मिळते. अंपायरचं निरीक्षण, यूट्यूबचं क्वालिटी, डीजेचा आवाज, आमचे चांगले समालोचन, चांगले स्कोरर, चांगले आयोजन, चांगलं मैदान, चांगली पाण्याची व्यवस्था, हे सर्व तुम्हाला बघायला मिळते. आणि म्हणूनच ही स्पर्धा लाख मोलाची पुढे जाताना बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर जातो, 30 यार्डमध्ये थांबा, ॲक्च्युअल क्रॉस होऊन द्या. स्वप्नील नावाचा खेळाडू, ह्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची, चांगली बॅटिंग करतो. जेव्हा जेव्हा गरज पडलाय संघाला तेव्हा बघायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सौर्य विरुद्ध पालघर आपण बघतात. 44 धावा करायच्या आणि धावबाद झाला तो आता खेळाडू अभय. 1 धाव काढले, दुसरी धाव घेण्यासाठी धावबाद झाला. खूप चांगलं क्षेत्रक्षण तिकडे आपल्या कव्हरच्या रिझनला पाहायला मिळालं. सावरे आहे का? सावरे, यस पालघर. सावरे, यस पालघरनं बस असते नाही तर ती कमार आहे. हां, नवरीच्या पुढे कमार आहे. हे तुमचं सावरे गाव बघायला मिळते. सावरे विरुद्ध पालघरची मॅच बघतात. प्रथमपणे सावरेने केली 44 धावा, विजयासाठी दिल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 गडी तंबूत गेलेत. 8 धावा या फलकावरती लागल्यात. आता बाकी 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, डीप कव्हर बाउंड्री लाईनवर, डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट ही बाउंड्री लाईनवर, हे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. पुन्हा शेवटला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते, तो कल्पेश नावाचा गोलंदाज. फुटला गेलाय, चेंडू चांगला पूर्ण केलाय, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी डीप मिड विकेटचा खेळाडू आणि मिड शॉर्ट मिडचा खेळ, फील्ड अँड थ्रो करावे, थोडीशी पंबिंग. 3 जण येतात, दबाव टाकला खेळाडूवरती आणि माघार धाडलं आणि एकच धाव पुनश्च बघायला मिळते. आणि एका धावांची धावसंख्या होते ती 9 धावा. आज बाकी सूर्यदेवाने पूर्णता दर्शन दिलाय. देव करो आणि आमचं काम पुण्य हो. संपूर्ण चांगली स्पर्धा. उद्याच्या दिवसात तुम्हाला ग्रँड फिनाले बघायला मिळतील. 5 सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस ठेवलंय. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक. ओहो, काय सुंदर चेंडू बघायला मिळेल. लो फुलटच आणि लो फुलटचा घातक फलंदाज तेवढा चतुर निघाला. त्याने हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलं शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला, जिथे तुम्हाला 1 धाव बघायला मिळते आणि धावसंख्या होते 10. आमचे स्कोरर चांगला पैकी स्कोरिंग करतात. फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री असं अभ्यास केला 12वी सायन्समध्ये.
हलक्या हाताने खेळून काढायचा होता, पण चेंडू गतिमान होता, खाली आला, प्रॉपर टाइममध्ये झाला नाही, चेंडू लागला पण चेंडू दिशा घेऊ शकला आणि सरळ गेला यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. येणारा 26 ते 30 या कालावधीमध्ये फायर पास्टरच्या मैदानावर खासदार चषक आपण बघणार. 2 लाख 1 लाख आणि 25,000 आदरणीय विदुरजी पाटील आणि गणेशजी घर त्यांच्या अध्यक्षतेखाली स्विच हिट करायचा होता. चेंडू तेज तरार निघून गेला यष्टीच्या हातामध्ये. जबरदस्त बॉलिंग, दुसरं पॉवर प्ले हाताळण्याचं काम करतायत. काय गोलंदाजी करतोय कल्पेश नावाचा गोलंदाज. रोहितने देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दुसरं पॉवर षटक शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे आणि फलका धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त ती म्हणजे 10. विजयासाठी तुम्हाला 44 धावा करायच्या आहेत. सावरे संघाने आव्हान दिलं 44 धावाचं. बघूया पालघर संघ कसं पेलवतोय. चेंडू ड्राईव्ह केला आहे, इन दी एअर आहे. इथे बाकी चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला जातो, पण शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू धावत जवळपर्यंत फील्ड करत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. तर 2 षटकं संपली. 11 धावा पालघर संघाची, 2 बाद 11. चला धन्यवाद. मीटिंग कमी करा. 20 मिनिटांमध्ये षटकं टाकायचे. आपण ऑलरेडी लाईट नसल्यामुळे आपलं सगळंसं काम करायला वेळ लागला, म्हणून 5 षटकाचे मॅचेस केले. मीटिंग कमी करा. यस, कारण इथे फक्त तुम्हाला षटक संपले 2. पाणी मागवा, पाणी दिलं जाईल, नो डाऊट, पण मीटिंग कमी करा प्लीज. इथे बाकी 18 चेंडूवर 33 धावाची आवश्यकता पालघर संघाला विजयासाठी. रोहित नावाचा गोलंदाज पुनश्च बघायला मिळतो, ज्याने पहिलं षटक टाकला तोच गोलंदाज तुम्हाला कंटिन्यू करायला मिळतो. पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 4 आल्या आणि एखाद्याचा विचार केला तर 11 धावा लागल्यात. आता 18 चेंडू आणि तुम्हाला हवा आहे त्या 33 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. यानंतर बाकी मॅच तुम्हाला शिरगाव विरुद्ध कुरगावचा संघ मोरिया 11 कुरगाव हा बघायला मिळतो. मोरिया 11 संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. कुठे चालला नाही, या मॅच मध्ये बसायचं आहे. रोहित यार्करचा चेंडू ड्राईव्ह केला, चांगल्या पद्धतीने चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी चांगली फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळते. सावरे संघाचा जो विचार केला ना, सगळे खेळाडूची कंबर 30-32च्या आतमध्येच आहे. ना कोणी मोठा दिसतो, ना कोणी जाडा दिसतो, ना कोणी सगळे 65 किलो वजनाच्या आतमध्ये. त्याच्यामुळे फिल्डिंग, फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता, गुड ॲथलीट फिल्डर तुम्हाला बघायला मिळतात. काय जिम करतात हो, व्यायाम करतात, कोणता आहार घेतात विचार केला त्यांच्या कोच आणि कॅप्टनला. काय बघा, प्रत्येक खेळाडूची बॉडी लँग्वेज बघा, जबरदस्त पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू इथे बाकी चांगला पूल केला, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग, पिकअप अँड थ्रो, क्लास थ्रो बघायला मिळतो, 1 हँड थ्रो देखील बघायला मिळतो. काय मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेटचं दर्शन तुम्हाला बघायला मिळते. ज्या आदिवासी खेळाडूंना आपला धबधबा निर्माण केला या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये, त्यांचं तुम्हाला खेळ इकडे बघायला मिळतोय. कावळराम काका स्मृती चषक आपण बघतात. भूमिसेनाचे सर्वसेवा असणारा संघटित समाज कसं करावं हे ज्याने दाखवलं समाजाला. मोठा शॉट खेळला, स्टेट ड्राईव्ह बोटाला किस करून जातो, त्याच्यामुळे वेग नियंत्रण केलं गेलं, अन्यथा चेंडू आरपार निघून गेला असता. धावसंख्या 2 निवडते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळालं. 43 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू कल्पेश कडनं डीप लॉंग ऑनवर धावत आला, स्टेट क्षेत्ररक्षण केलं. फक्त 2च धावा बघायला मिळतात. अजून एक्क्या दुक्क्यावर धावाच फक्त तुम्हाला बघायला मिळतात. आता जर तुम्ही विचार केला तर एकमेव चौकार फक्त आतापर्यंत बघायला मिळाला आहे, तो देखील सुरतच्या बॅटिंग. फलक धावसंख्या लागला ती 15. पुन्हा रोहित कंटिन्यू करतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून गेला. फलंदाजा थोडंसं बुसक्याट टाकलं, काय करावं हे कळे ना. मग शेवटी फक्त दिशा पद्धतीने बॅट टाकली, पण बॅटने आपलं काम केलं, पण चेंडू बाकी सरळ गेला विकेट किपरच्या ग्रोव्हमध्ये. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी हाताळताना सावरे संघाचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा रोहित, ओहो गुडलँड स्पॉटवर सुपर पिस ऑफ बॉलिंग, प्रत्येक फलंदाजा जखडून ठेवलाय. जबरदस्त आवाज काढलाय बघा. ज्या पद्धतीने पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर आवाज काढतो तशा पद्धतीनं अजून चेंडू बळा बाकी आहे, संपलेला नाही आहे. बघा कशा पद्धतीने घात करताना इथे पाहता सुंदर गोलंदाजी आतापर्यंत सावरे संघाने काढलाय. 44 धावा 5 षटकामध्ये म्हटलं की खूप चांगली धावसंख्या आहे. आतापर्यंत विचार केला फक्त 15 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा रोहित, हो काय गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. पाणी घेऊन जा बॅटरसाठी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकं संपली आणि 15 धावा, म्हणजे इथे आता 12 चेंडू आणि 29 धावा. 12 चेंडू 29 धावाची आवश्यकता.
षटकाने 15 धावा आणि तुम्हाला 29 धावाची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी सावरे संघ करतात. सुपर पेसा बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, परफेक्ट लाईन अँड लेन, गुड लॉस स्पॉट टू गुड लॉस स्पॉट, ऑफसाईड ऑफ टर्म, कोणत्याही पद्धतीचं रूम दिलं नाही, त्याच्यामुळे मोठे फटके तुम्हाला बघायला मिळेल. 3 षटकामध्ये फक्त एकच बाउंड्री ही तुम्हाला बघायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा तर विचार करूया कशा पद्धतीने होते बघूया. ऑफसाईडला डीप गली पाचारण केलं, कारण हा खेळाडू रिव्हर्स स्वीप खेळणार असेल म्हणून त्याच्यासाठी डावखुरा फरक आहे. माफ करा, डावखुरा की राईट आहे, हा राईटी आहे म्हणून त्याच्यासाठी डीप गली ठेवला आहे. डीप कव्हर बघायला मिळते, कव्हर आत सर्कलच्या पाहायला मिळते, शॉर्ट मिड ऑफ सर्कलच्या आत बघायला मिळते. इथे जर विचार केला ऑनसाईडला डीप लॉंग ऑन बघायला मिळते. तिथे जर बघायला मिळते की डीजे मामा दिसत नाही आहे, हा जस्ट डीप मिड विकेट बघायला डीप मिड ऑन बघायला मिळते आणि डीप स्क्वेअर लेग. हे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू टटपला, आउट ऑफ पार्क जाईल, नो डाऊट. 6 धावा, खडखडी षटकार तुम्हाला बघायला मिळते. शॉर्ट ऑफ लेनचा पुरा फायदा उचलला गेला. वाजवा हे जबरदस्त गाणं आहे. काल सर्वांना प्रेमात पाडलं. रात्री जाऊन मी देखील झोपताना यूट्यूबवर ते गाणं ऐकलं. मला कळलं नाही, शेवटी मुलीला सांगितलं लावून द्या आणि बघितलं. काय सुंदर गाणं. पहिला चेंडू सूरज टू सूरज असं पवित्र बघायला मिळतोय. पुन्हा चेंडू टटवला. यावेळेला बघा चेंडू जातो मिड विकेट. 4 रिझनला 1 जातो तुम्हाला बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो, दुसरी होईल का? हा इथे धावबाद एकच धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने अशी विचार केला धावसंख्या होते ती 22 धावा. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. सूरज नावाच्या गोलंदाज पहिलं षटकार मारलं. सूरज नावाच्या फलंदाजाने ओपनिंग बॅटिंगला गेलाय आणि एका साईडला स्वप्नील आउट झालाय. पण दुसरा बॅटर कोण आहे इकडे? सूरज आणि हा आता अक्षय आलेत बघा. असं 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला अक्रॉस करायचं आहे. अतिशय सुंदर नियमावली बनवल्या. त्या नियमावलीचं पालन करताना सर्व संघ बघतात, त्याबद्दल सर्व संघांचं मनापासून कौतुक. आता बाकी सूर्योदय प्रखर राहायला पाहिजे, कारण आकाश ढगायला असेल की जास्त गरमी होते. सूर्योदय असला तर फक्त खेळाडूवर गरमी आहे, आम्हाला सावली बघायला मिळते. स्वप्नील आऊट झाला. ज्याने किती धावा काढल्या माहिती तर पोचवा आमच्यापर्यंत. 5 धावा काढल्या आपल्या संघासाठी. आता बाकी 10 चेंडूने धावा हव्यात त्या 22. अतिशय मॅच अजून देखील पाहायला गेलं तर सावरे संघाकडे मॅच आहे. पण ज्या पद्धतीने सूरज नावाचा खेळाडू बॅटिंग करतो आपल्या संघासाठी, एकमेव चौकार आणि एकमेव षटकार हे सूरजच्या बॅटिंग पाहिजे. 10 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाज पुन्हा बघायला मिळतो सूरज. लॉंग ऑन, मिड ऑन आणि स्क्वेअर लेग हे 3 खेळाडू पाहिजे. स्विच हिट खेळला. इथे बघा चेंडू जाईल थर्डमॅनच्या रिझनला. इथे चेंडू बघायला मिळतो का बाउंड्रीच्या बाहेर जातोय का? आणि बघता बघता चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार. व्हॉट अ गुड बॅटिंग. काय सुंदर गाणं आहे. तुझी कंबर हाय डिंपल, तुझी चाल शेकी शेकी, हा हा काय शब्दांकन आहे हो. माणूस प्रेमातच पडणार, घायल होणार एवढं गाणं तुम्हाला बघायला मिळालं. चेंडू टटवलाय हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे खेळतो डीप लॉंग ऑफचा खेळाडू. हा गुड कॅच आणि हा खेळाडू बघायला मिळाला तो किरण नावाच्या खेळाडूने कॅच पकडला गेला. चेंडूला करायचं लॉंग ऑफ रिझनला. चेंडू जास्त वरती गेला आणि सुंदर झेल पकडला किरण नावाच्या खेळाडूने. ज्या विकेटची गरज होती, कारण जो फलंदाज सातत्यपूर्ण चांगली बॅटिंग करतात. 2 बाउंड्री 1 षटकार. किती धावा काढल्या सूरजने? 18 धावाचे आकर्षक खेळ. आज बाकी आमचा गोणी स्कोर शिकलाय. कालपर्यंत किती धावा काढल्या लिहायचं नाही, आता बाकी शिकायला मिळते. मला असं शिकायचं, मोठ्यांचं ऐकायचं. आम्ही देखील परिपक्व नाही आहेत. लोक म्हणतात की खूप चांगलं करतात, पण माणूस मरेपर्यंत शिकतो, लक्षात ठेवा. मग हा अक्षय कोणता आहे? अक्षयचे खाली आडनाव सांगा ना. हा अक्षय खुराडे, उराडे. चला अक्षय उराडे. उन्हाळ असते म्हणून उराडे ठेवलं गेलं. गावागावात कुठे जातो जिथे बघायला मिळते. आता जर एकत्रित सामन्याचा विचार केला तुम्हाला धावसंख्या हवी आहे ती 8 चेंडू 18 धावा. मॅच दोन्ही साईडला झुकलाय. जबरदस्त मॅच बघायला मिळते. अक्षय उराडे नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. सूरज यांच्याकडनं 18 धावाची चांगला कमबॅक केलं. जबरदस्त झेल पकडला इथे. चेंडूला टटवलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. 1 धाव इकडे बघायला मिळेल. दुसरी होईल का? थ्रो करेपर्यंत फक्त
एकच धाव पूर्ण होते आणि एका धावांची धावसंख्या होते ती 27 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. सावरे विरुद्ध पालघर अशी एका साईडला मॅच, दोन्ही एका पट्ट्यातले संघ. आणि यानंतर तुम्ही जो सामना बघणार आहात तो एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल मोरिया 11 कुरगाव गोठणपाडा आणि एका साईडला शिरगाव संघ बघायला. टॉस जिंकला आहे गोठणपाडाने आणि शिरगावला बॅटिंग दिलाय. गोठणपाडाने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सूरज थोडंसं महागडं ठरलंय पण महत्वपूर्ण विकेट त्याने आपल्या जाळ्यामध्ये फसवलाय. ओ गुड बॉलिंग जबरदस्त बॉलिंग इकडे बघायला मिळाली. ते एकंदरीत जर विचार केला षटकं झाली 4, फलकात धावसंख्या आहे ती 27. म्हणजे इथून तुम्हाला 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळते. आणि सामना संपला की दोन्ही कर्णधाराने आमच्या आयोजकाशी संपर्क साधा. आयोजक नसतील तर आमचे गवारी साहेब आहेत, आमचे साईड साहेब आहेत, आमचे आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला 6 चेंडू 17 धावा. चला सावरे संघ मीटिंग कमी करा. पण ते सांगा आपण देखील मीटिंग करायची नाही जास्त. कार्तिक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू आणि 17 धावा. आता बाकी तुम्हाला अक्षय नावाचे दोन्ही फलंदाज इकडे मैदानाच्या आतमध्ये बघतात. कंपल्सरी चेसच्या नियमावलीने करायचं. पहिला सामना आपण बघतात. एका साईडला सावरे म्हणजे आपण बिडकोमध्ये गेलात की तुम्हाला शेवटचं गाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका साईडला पालघर हा संघ बघायला मिळतो. कशा पद्धतीचे 6 चेंडू 17 धावा. गोलंदाज आहे तो कार्तिक. ओहो पहिला चेंडू टटवला आहे. सरळ जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खणखणीत षटकार. आमच्या किशोरांनी भाकी सांगितलं. बघूया सतरा असताना पहिल्या चेंडूवर षटकार मारला. पण मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कुठे कलाटणी मिळते सांगू शकत नाही. पण जबरदस्त बॅटिंग तुम्हाला अक्षय खुराडेकडनं बघायला मिळाली. अक्षय उराडे पुन्हा शिवदा किरण. ओ हो इथे बाकी सुंदर गोलंदाजी हाताळली. आता 4 चेंडू 11 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. प्रत्येक सामना लोक यूट्यूबवर का बघतात की उत्कंठा वाढवणारा प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना प्रत्येक सामना स्पर्धात्मक पद्धतीने अटीचा होताना किशोर बघायला मिळालाय. आणि म्हणूनच तर लोक जास्त वेळ बघतात. आणि आमचे आमदार साहेब देखील ही मॅच बघतात. आणि आमदार साहेबांनी मॅच बघितलं तर किशोरात सांगितलं की खरोखरच सुंदर आयोजन केलं आहे. म्हणजे बघा 50,000चं पहिलं बक्षीस दिलं नाही तर माझे समाज काय करतो, माझ्या पालघर तालुक्यातले लोक काय करतात हे बघण्याचं काम लाडक्या आमदारांनी केलंय. आणि खरोखर गावी साहेबांचं मनापासून कौतुक. चेंडू टटवला आहे. कव्हरच्या रिजनला 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येतोय. दुसरी धाव बघायला मिळेल का. गुड थ्रो. चांगला पैंज बघायला मिळते. आणि आता 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 11. दांडीपडा मॅच जिंकला होता. 1-6-4. आता 3 चेंडू 10 हव्यात त्या पालघर संघाला. काय चांगला लो स्कोरिंग मॅच होती. ॲक्च्युली 44 धावा म्हटलं 5 षटकात या मैदानावर खूप कमी आहे. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली पहिली रोहित आणि कल्पेश या गोलंदाजीने पॉवर प्लेमध्ये तिथे बाकी मागचं नियंत्रण. पण जिथे धावबाद झाला सूरज आऊट झाला त्यानंतर बाकी अक्षय चांगलं बॅटिंग करतो. आता 3 चेंडू 10 कंपल्सरी चेस करायची आहे. शॉर्ट ऑफ रेंजची बॅटची एज घेतला आहे. चेंडू जातो 5 लेगच्या रिझनला. इथे बाकी चांगला परीक्षा. 2 चेंडू आणि 9 धावा. जबरदस्त मॅच इकडे बघायला मिळते. ज्या प्रेक्षकांनी उशिरा आमचा यूट्यूब खोललं असेल त्यांच्या सांगतो की पहिली बॅटिंग केली सावरे संघाने धावा केली. 43 5 षटकाच्या आजच्या दिवसातले सामने आहेत. 44 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. बघा लॉंग ऑनला तुम्हाला फिल्डर बघा. लॉंग ऑन नाही आता डीप मिड ऑन आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आहे. ऑफ साईडला तुम्ही बघायला मिळेल तर तुम्हाला कव्हर बघायला मिळते आणि डीप लॉंग ऑफ बघायला मिळते. चेंडू टटवला. इथे हवेमध्ये आहे आणि गडी बाद. सुंदर कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर 6 आल्यानंतर एखादा गोलंदाज थोडासा भांबावून गेला असता. का नवोदित गोलंदाज आहे पण इथे बाकी त्यांच्या गोलंदाजांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि चांगला टप्पा बघितला. आता शेवटचा चेंडू आणि 9 धावा.
न्यू बॅटर सुरेंद्र. शेवटचा चेंडू आणि इथे बघायला मिळेल. इथे रोहित बाद झाला ना, रोहित बाद झाला, सॉरी सूरज बाद झाला आणि थोडा बॅकफुटला गेला तो पालघर संघ. शेवटचा चेंडू 9 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवला आहे, चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी फिल्डिंग होताना बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या फक्त 1 ने वाढते आणि अशा पद्धतीने पालघर संघ हा टोटली मला वाटते 8 धावांनी विजेता झाल्यात. खरोखर सावरे संघ विजय झाला, पालघर संघ पराभूत झालाय. आणि चला बघूया आणि कॉमेंट्री कक्षामध्ये बदल होईल. तुषार तुम्हाला बघायला मिळतील, तुषार गोवारी हे इथे कॉमेंट्री कक्षामध्ये बघायला मिळतील. त्यानंतर मग तुम्हाला पुन्हा साहिल बघायला मिळेल. डीजे बंद झालं साहिल तरी चालेल, पण तुम्ही देखील कॉमेंट्री करायची आहे. आणि खऱ्या अर्थाने बघूया जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल. आता ही मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळतो शिरगाव आणि दुसऱ्या साईडला संघ बघायला मिळतो मोरिया कुरगाव. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि दोन्ही कॅप्टननी कृपया आमच्या आयोजकाशी भेटा. पालघर कॅप्टन इकडे आपण यायचं आहे आणि एका साईडला विचार केला सावरे कॅप्टन आपण देखील यायचं आहे, आमच्या आयोजकाशी भेटून घ्यायचं आहे. तर जसा सामना सुरू होईल तुम्हाला आमचे एक या भागातले चांगले समालोचक करणारे नवोदित तयार होतात. माझ्या मार्गदर्शनाने पुढे तयार होतील नो डाऊट. कालपासून बघतो मी काय बोलतो ते ऐकतात आणि निरीक्षण करतात, चांगलं करतात. फक्त कोणाची कॉपी करू नका बस, आपला स्वतःचा ठसा उमटवा. कारण बरेचसे समालोचक बघतो कॉपी करतात, खूप आहेत आपल्या बोईसर भागात देखील तसे 1-2 समालोचक आहेत. कॉपी करू नका. मला काय कोण सांगा, मी 33 वर्ष केलं आहेत समालोचन. कॉपी कोणाचीच करायची नाही, आपण आपला गड्डा निर्माण करा. हां नाही करा, चांगली हिंदी कधो सांगितलं आहेत ना. बाकी वहाँ गया मेरे को 3.5 मिला, वहाँ गया इतना 4 मिला, वहाँ 700 में करके तो 4 क्या मिलेगा आपको.